थोडं मागे सरकार थोडं चला फोटो दिसता मागे फोटो आज येऊन जायचं सर घ्या. हॅलो तुम्ही दिसता मला द्या घोषणा द्या ना. महात्मा ज्योतिराव फुले यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय धर्मेंद्र प्रधान चला. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर निघालंय. वंदे मातरम वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर निघालंय. या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर निघालंय. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. गो प्रधान 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 नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जाऊ द्या ना. भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम नीट विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नीटचा पेपर फुटलेला होता. त्या प्रकरणामध्ये नीटचा पेपर फुटल्यानंतर काही मुलांनी निराशा त्यांना आली पेपर फुटल्यानंतर आणि डिप्रेशनमध्ये जाऊन काही 20 जणांनी आत्महत्या केलेल्या होत्या. त्यानंतर नीटची एक्झाम झाली. याविषयी जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू होतं त्या आंदोलनामुळे आज जितके विद्यार्थी तिथं सर्व देशभरातून तिथे विद्यार्थी जमलेले होते. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला. बऱ्याच जणांचे डोके फुटले. विद्यार्थिनींचे डोके फुटले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची जबाबदारी म्हणून आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्रजी प्रधान यांनी नैतिक जबाबदारी म्हणून तर राजीनामा दिला गेला पाहिजे. आणि जे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आणि या बाबतीमध्ये सर्व पेपर फुटीच्या बाबतीमध्ये सरकारने एक कठोर कायदा आणून पुढे या बाबतीमध्ये अशी घटना घडणांनी याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. आपल्याला सर्वांना माहिती आहे नीट ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असते. या ठिकाणी आम्ही जे जमलेलो आहे कोणाचं समर्थन करण्यासाठी जमलेलो नाही किंवा कोणाच्या विरोधात जाण्यासाठी बोललेलो नाही. सत्य परिस्थिती ही आहे की नीट पेपर जो फुटलेला आहे आपला त्याकरिता जो कोणी दोषी असेल त्याला त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याला तिथं त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जी आपली एज्युकेशन डिपार्टमेंट आहे जी व्यवस्थापन आहे ते वेगळं व्यवस्थापन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं महत्त्व हे राहिलं गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त आम्हाला ज्या ठिकाणी जंतर मंतर येते जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय. आमचा पाठिंबा हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना न्याय मिळावा एवढाच असेल. आणि मी सरकारकडनं अपेक्षा करतो की लवकरात लवकर राईट पाथ भेटेल या आंदोलनाला आणि या ठिकाणी आंदोलन सक्सेस होईल. आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज जमलेलो आहोत. यामध्ये कुणीही कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी नसून आम्ही एक विद्यार्थी या नात्याने या भारत देशाचा एक सुजाण विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत.
दिल्लीला जे आमच्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी फक्त एवढ्या आहेत की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या झालेल्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी राजीनामा द्यावा. जो काही पेपर त्या ठिकाणी हे फुटत आहेत याविषयी एक कठोर नियम काढून सरकारने तो नियम अंमलात आणावा. परंतु या सर्व गोष्टी सोडून सरकार त्या ठिकाणी काय करतंय तर आमच्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज करतंय, त्यांच्यावर धुराच्या नळकांड्या फोडतंय, त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतंय. खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी सोडून सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी कुठेतरी योग्य निर्णय घ्यावा, एवढीच आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद. नीट पेपर घोटाळा प्रकरणी जे दिल्ली जंतर मंतर येथे अभिजित जितके व त्यांच्या समर्थकांनी चुकीच्या पद्धतीने हे आंदोलन जर वडणाला जात असेल, तिथं फक्त आम्ही एक विद्यार्थी म्हणून आणि विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी म्हणून त्या विद्यार्थी आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतोय. नीट पेपर घोटाळा प्रकरणी जो विद्यार्थ्यांवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला, लाठीचार्ज, अश्रुधुरांचा वापर, तसंच काही विद्यार्थिनींना चुकीच्या ठिकाणी देखील मारहाण करण्यात आली आहे, आपण सगळ्यांना जगजाहीर आहे. तसेच नीट पेपर फुटी प्रकरणी कठोरातली कठोर कारवाई करण्यात आली. जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून धर्मेंद्र प्रधान जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांचा राजीनामा सरकारकडून घेण्यात यावा, हीच आमची मागणी आहे. तथा जे 20 विद्यार्थी नीट पेपर फुटीनंतर डिप्रेशनमध्ये गेले, त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या परिवारास काहीतरी एक नैतिक जबाबदारी म्हणून सरकारकडून आर्थिक मदत करण्यात यावी व पुन्हा असं नीट पेपर फुटी प्रकरण घडू नये यासाठी योग्य ती कारवाई करून योग्य ती सुरक्षा व्यवस्था सरकारने करावी, हीच आमची विनंती. व इथं कुठलाही राजकीय पक्ष आम्ही एकजुटीत आणला नाही आहे, फक्त आणि फक्त विद्यार्थी व विद्यार्थी आंदोलन यामार्फत आम्ही निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती असेल दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, पण 20 दिवसापासून सोनू वागचूकसह त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले होते. ते कोणासाठी बसले होते? तुमच्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ते बसले होते. पण या सरकारने क्रूरतेने त्यांना त्या ठिकाणी उचलून, जसं आपण बॉडी सफेद कापडामध्ये घेऊन जातो त्याच प्रकारे त्यांना झाकून तिथून घेऊन त्या ठिकाणी गेले. त्याचनंतर 20 जुलैला संसद भवनावरती जो मोर्चा होता तो एकदम विद्यार्थ्यांनी शांतपणे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी काढलेला होता, पण त्याच्यामध्ये काही लोकांनी तिथे येऊन दगडफेक केली. ते आंदोलनाचा भागातले नव्हते, पण काही लोकांनी तिथे दगडफेक केली पोलिसांवरती. त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाठीमार केलेला आहे. तो लाठीमार अशा पद्धतीने केला की तिथे कमीत कमी 400 ते 500 मुलांचे डोके फुटलेले, त्यांचे हात फुटलेले, त्यांचे पाय फुटलेले. एक मुलीला तर इथे मारलेलं आहे की आज जीवन आणि मरणाच्या ज्या उंबरठ्यावरती तिथे झुंजते, पण सरकारला कुठलीही चर्चा करण्यासाठी वेळ नाही आहे. सोनू वागचूक सरांना उचलण्यासाठी त्यांना वेळ आहे, पण त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही आहे. तर ह्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले सगळे विद्यार्थी या ठिकाणी, विद्यार्थी पालक या ठिकाणी जमलेले आहेत. पण विद्यार्थ्यांना न्याय हा कधी मिळणार आहे? विद्यार्थ्यांचं भविष्य कधी आहे? आणि विद्यार्थ्यांना न्याय जर ही सरकार देऊ शकत नाही तर हे पालक आणि विद्यार्थी मिळून या सरकारला धडा शिकवावा लागणार आपल्याला. त्याच्याशिवाय ही परिस्थिती ठिकाणावर येणार नाही. आणि आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. आता ही जी परिस्थिती घडली, लाठीचार्ज झाला, महिलांचे कपडे फाडले गेले, महिलांना मारहाण केली दिल्ली पोलिसांकडून, तर ही लोकशाहीमध्ये नाही. ही वाटचाल असं हुकुमशाहीकडे वाटचाल आहे का? हे असं निदर्शनास येण्याचं म्हणावं का? ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी आम्ही प्रांत ऑफिसला आलेलो आहे पाचेरामध्ये, तिथे निश्चितचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं. आमचं एकच मागणी आहे फायनल की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती लाठीमार केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे. अन्यथा तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद आपल्याला बघायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.